आज सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर लाडक्या बहिणींसाठी सोन्याचा दिवस उगवलाय। कारण लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता आणि लाडकी बहीण योजनेचा 16वा हप्ता म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांचे 3000 रुपये वितरण होण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मान्यता या ठिकाणी आता मिळाल्याचं पाहायला मिळतंय। याचा जी.आर. देखील अर्थ विभागाकडून आत्ताच काढण्यात आला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 3000 रुपये या ठिकाणी सोडण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी घेण्यात आला आहे। यामध्ये सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी 12 जिल्ह्यांमध्ये वाटप या ठिकाणी करण्यात येईल। त्यानंतर मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी पुढील 12 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये सोडण्यात येईल आणि त्यानंतर बुधवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी आता उरलेल्या शेवटच्या टप्प्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी आत्ताच पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 3000 रुपयांची गरज असेल, दिवाळीचा तुमचा बाजार करायचा असेल तर आता लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा असेल तर नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता सोमवारी हे पैशांचं वितरण होणार आहे, तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये मंगळवारी पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत आणि बुधवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत हे तुम्हाला आता या ठिकाणी नक्की बघायचं आहे। तुम्हाला आज सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांचे 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती दोन्ही एकत्र लाभ हवा असेल तर तुम्हाला या ठिकाणी सोमवार 6 ऑक्टोबर रोजी पैसे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये आज मिळणार आहेत नक्की बघा। तुम्हाला नेमकं 7 ऑक्टोबरला मंगळवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत हे पण नक्की बघायचं आहे आणि तुमचा जिल्हा 8 ऑक्टोबरच्या बुधवारच्या यादीमध्ये आहे का हे तुम्हाला आता नक्की बघावं लागणार आहे। व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर या ठिकाणी जिल्ह्यांची यादी या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी जी सांगितल्या ती या ठिकाणी समजून घेणार आहे। त्यामुळे पुढील 2 मिनिटे वेळ काढून तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आता याचा जी.आर. देखील जाहीर करण्यात आलाय। आता बघा, तुम्हाला याची अपडेट आता सांगण्यास सुरुवात करत आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आता दिवाळी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मागचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता बँकेच्या खात्यावरती मिळाला आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय तुम्हाला 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती दिवाळी गोड करण्यासाठी सोडण्यात आता येणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक सर्वांनी बघायचा आहे, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय कोणत्याही लाडक्या बहिणींना इथून पुढे 5 वर्षापर्यंत अजिबात अपात्र केलं जाणार नाही। आता सरसकट महिन्याला 1500 रुपये तुमच्या हक्काचे इथून पुढे कोणती आता अट न लावता 5 वर्षापर्यंत इथून पुढे सोडले जाणार आहेत। आज बीडमध्ये लाडक्या बहिणींची एक सभा त्या ठिकाणी होती। त्या सभेमध्ये लाडक्या बहिणींसाठी डीबीटीचे बटन दाबून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आता त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी डीबीटीचं बटन तिकडून दाबलेलं आहे आणि बँकांना प्रत्येक 12 जिल्ह्यांची लिस्ट वेगवेगळ्या दिवशी सोडा असं या ठिकाणी सांगण्यात आल्या। ही ऑर्डर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळू लागलं आहे। आता बघा, बीड जिल्ह्यात एक आता लाडक्या बहिणींची सभा आज होती आणि त्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही महत्त्वाची ऑर्डर बँकांना देऊन टाकल्याचं पाहायला मिळतंय। मग आता एकनाथ शिंदे साहेबांना पत्रकारांनी महत्त्वाचे 5 प्रश्न देखील या ठिकाणी विचारले की लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी आता हप्ता नेमका आता बघा, आता 15वा आणि 16वा हप्ता म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांचे 3000 रुपये नेमकं सोमवारी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही वाटणार आहे, तसेच त्यानंतर 7 ऑक्टोबरला मंगळवार येतोय, तुम्ही कोणकोणत्या मंगळवारी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे देणार आहे। त्यानंतर 8 ऑक्टोबरला बुधवार येतोय, बुधवारी कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये तुम्ही पैसे या ठिकाणी देणार आहे असं एकनाथ शिंदे साहेबांना पत्रकारांनी महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी विचारलेत। एकनाथ शिंदे साहेबांना असं विचारल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की सोमवारी कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये 6 ऑक्टोबरला पैसे मिळणार आहेत, मंगळवारी कोणाकोणाला 7 ऑक्टोबरला पैसे मिळणार आहेत आणि बुधवारी कोणाकोणाला 8 ऑक्टोबरला पैसे मिळणार आहेत। याची 3 दिवशी वेगवेगळी लिस्ट 12 जिल्ह्यांची त्यांनी वाचून दाखवल्याचं पाहायला मिळतंय। मग आता तुम्हाला नेमकं पैसे कधी मिळणार हे या ठिकाणी अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। लाडक्या बहिणींची दिवाळी आता या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। आनंदाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलाय। याचा जी.आर. देखील अर्थ विभाग म्हणजेच अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलाय। त्यामुळे लाडक्या बहिणींचा आज सोमवार या ठिकाणी गोड होणार आहे।
का मंगळवार गोड होणार आहे का बुधवार गोड होणार आहे हेच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आज सोमवार आहे आणि सोमवारी ज्या लाडक्या बहिणींचं खातं या 12 जिल्ह्यामध्ये असणार आहे त्यांना आज सायंकाळी 8 वाजल्यापासून आता पैशांचं वितरण पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यामध्ये बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये पटापट तुम्हाला मेसेज या ठिकाणी मोबाईलवरती आल्याचं पाहायला मिळणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मंगळवारी 12 जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर बुधवारी तिसऱ्या टप्प्यातील पुढील 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण टोटल 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपयांचा लाभ सरकारच्या माध्यमातून डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बटन दाबून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सोडल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रत्येक दिवशी आता प्रत्येक 12 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आत्ताच महिला व बालविकास खात्याकडून बँकांना देऊन टाकल्या। मग आता तुमचा जिल्हा सोमवारच्या यादीमध्ये आहे का नेमकं मंगळवारच्या यादीमध्ये आहे का नेमकं बुधवारच्या यादीमध्ये आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी आता सांगणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्ही आता सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, लाडक्या बहिणींना सोशल मीडियावर भरपूर अफवा पसरल्या होत्या। त्यामुळे बहिणी त्या ठिकाणी जाम आता त्या ठिकाणी भिऊ लागल्या होत्या। गेले 1 महिन्यापासून आता या अफवा पसरल्या होत्या की अपात्र लाडक्या बहिणींची संख्या वाढली जाणार, अपात्र लाडक्या बहिणींना या ठिकाणी केलं जाणार, त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना आता लाभ बंद होणार, अशा सोशल मीडियावर अफवा त्या ठिकाणी पसरल्या होत्या। तुम्ही सुद्धा आता बातम्या या ठिकाणी पाहिला असणार की लाभ बंद होणार, ई-केवायसी करा अन्यथा तुम्हाला पैसेच मिळणार नाहीत, अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या। परंतु यावर एकनाथ शिंदे साहेबांनी काय प्रतिक्रिया दिल्या तुम्ही आता नक्की बघायचं आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी आताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती दिली। पत्रकारांनी हा महत्त्वाचा प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांना विचारला की लाडक्या बहिणींना अपात्र त्या ठिकाणी खरंच तुम्ही करणार आहात का? कारण तशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावर पसरल्या जाऊ लागलेत। या बातम्या खऱ्या आहेत का? त्यावर एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे आता लाडक्या बहिणींना सांगितलं आहे, तुम्ही अजिबात त्या बातम्याकडे लक्ष देऊ नका। कोणत्याही लाडक्या बहिणींना हप्ता या ठिकाणी वगळला जाणार नाही, कोणालाही इथून पुढे 5 वर्षापर्यंत अजिबात अपात्र केलं जाणार नाही असं त्यांनी सांगितलं। आणि लगेचच त्यांनी सोमवारी म्हणजे 6 ऑक्टोबरला कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे म्हणजेच 3000 रुपये जमा करण्यात येणार आहे, सोमवारची यादी या ठिकाणी वाचून दाखवली। आणि आता बघा त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोमवार कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 3000 रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी सोडणार आहे अशी यादी वाचून दाखवल्या। मंगळवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये 3000 रुपये येणार आहेत आणि बुधवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये 3000 रुपये येणार आहेत ही लिस्ट आता एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे वाचून दाखवल्या। तुम्हाला लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये ही लिस्ट आम्ही या ठिकाणी सांगणार आहे। त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता लाडक्या बहिणी भिऊ लागल्या होत्या की आम्हाला अपात्र करणार का काय, तर आम्हाला हप्ता मिळणार का नाही याबद्दल आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले कोणी काळजी करण्याचं कारण नाही, पुढील 5 वर्षापर्यंत महिन्याच्या महिन्याला तुम्हाला 1500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे आणि इथून पुढे तुम्हाला वाट बघावी लागणार नाही। प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती पोहोचला जाईल, तुम्हाला वाट बघण्याची अजिबात गरज नाही असं सांगून त्यांनी सोमवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत ते सांगितलं। त्यानंतर मंगळवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत ती लिस्ट त्यांनी वाचून दाखवल्या। त्यानंतर बुधवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत ही सुद्धा लिस्ट त्यांनी वाचून दाखवल्या। असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी काय लिस्ट वाचून दाखवल्या आता बघा। लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत, तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे। आणि या 36 जिल्ह्यामध्ये आता 3 टप्पे करण्यात आलेत। महिला व बालविकास खात्याने आता जिल्ह्यांचे 3 टप्पे केल्याचं पाहायला मिळतंय। पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी 12 जिल्ह्यामध्ये वितरण होत असतं, त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी मंगळवारी 12 जिल्ह्यामध्ये प्रत्येक दिवशी वितरण होत असतं, तिसऱ्या दिवशी बुधवारी 12 जिल्ह्यामध्ये असं 3 टप्प्यामध्ये वितरण करण्यासाठी आता या ठिकाणी महिला व बालविकास खात्याकडून आता पैशांचं वितरण करण्यात आले। 7200 कोटी रुपये या ठिकाणी बँकांना देऊन टाकले एकदम सर्व जिल्ह्यामध्ये। बघा सर्वांनी लक्षात ठेवा, तुमच्या मनामध्ये प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की एकाच दिवशी सर्वच्या सर्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36च्या 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी का करलेलं नसतं, तर एकदम सर्व जिल्ह्यामध्ये 36च्या 36 जिल्ह्यामध्ये पैसे सोडणार त्या ठिकाणी येत नसतात,
तर तेव्हा पत्रकारांनी महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना विचारला की तुम्ही एकदम 36च्या 36 जिल्ह्यामध्ये एकत्र पैसे एकदम का सोडत नाही। त्यावर एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय लाडकी बहीण योजनेचा हप्ता म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी आता हप्ता जो आहे तर तो डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित केले जात असतात। त्यामुळे त्या डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा एक नियम असतो बँकांचा, तो म्हणजे एका दिवसाला 36 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यावरती आता एका दिवसाला पैसे जात असतात। त्यामुळे एका दिवसाला फक्त 12 जिल्ह्यांची निवड या ठिकाणी करण्यात येत असते असं त्यांनी सांगितलं। आणि लगेच सोमवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता म्हणजेच 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती येणार आहे हे त्यांनी सांगून टाकलं। त्यामुळे सोमवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत त्या ठिकाणी नावे सांगितले आहेत। त्यानंतर मंगळवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये 3000 रुपये येणार आहेत ते पण त्यांनी सांगितलं। त्यानंतर बुधवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये 3000 रुपये येणार आहेत याची सविस्तर अपडेट या ठिकाणी त्यांनी सांगितल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये सोमवारी पैसे मिळणार आहेत का तुम्हाला मंगळवारी तुमचा नंबर लागणार आहे का बुधवारी पैसे त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत याची अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आता 2 मिनिटे काळजीपूर्वक लक्ष देऊन आता बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता बँकेच्या खात्यावरती मिळालाय त्यांनी इथे आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता तुम्हाला सोमवारी 6 ऑक्टोबर आता रोजी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे ही लिस्ट या ठिकाणी तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे। बघा सोमवारची लिस्ट या ठिकाणी तुम्हाला सांगतोय, तुम्ही सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। पहिला जिल्हा सोमवारी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट आहे, 36 जिल्हे तुम्हाला वाचून दाखवणार आहे। सोमवारी तुमचा जिल्हा असणार आहे का त्या ठिकाणी मंगळवारी तुमचा जिल्हा असणार आहे का बुधवारी जिल्हा असणार आहे। आता बघा पहिल्यांदा लिस्ट या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी वाचून दाखवल्या, ती म्हणजे आता सोमवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। यामध्ये पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय अकोला जिल्हा। आता अकोला जिल्ह्यातील तुम्ही जर लाडक्या बहिणी असाल तर तुम्हाला लाभ या ठिकाणी सोमवार या ठिकाणी वितरण होणार आहे। त्यानंतर दुसरा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे बघा आता बघा दुसरा जिल्हा सांगण्यात आलाय अमरावती जिल्हा। हे 2 जिल्हे आहेत ते म्हणजे आता अकोला आणि अमरावती। आता सोमवारी तुम्हाला या ठिकाणी आता संध्याकाळी 8 वाजल्यापासून तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट आहे, 36 जिल्ह्यांची लिस्ट आहे। आता तुम्ही या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या वारा दिवशी तुमचा जिल्हा निवडलाय बघा, त्यामुळे लक्षपूर्वक बघायचं आहे। 3 नंबरचा जिल्हा सोमवारसाठी बघा अहमदनगर जिल्हा। त्यानंतर चौथा आता जिल्हा सांगण्यात आलाय उस्मानाबाद जिल्हा। 4 नंबरचा जिल्हा सोमवारसाठी निवडण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव आहे सर्वांनी लक्षात ठेवा लातूर जिल्हा। त्या ठिकाणी 5 नंबरचा जिल्हा सोमवारसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण सोडणार आहेत। कोल्हापूर जिल्हा आहे सोमवारसाठी या ठिकाणी निवडण्यात आला। पुढचा जिल्हा तो म्हणजे 7 नंबरचा जिल्हा गडचिरोली जिल्हा। तुम्हाला या ठिकाणी निवड करण्यात आल्या सोमवारसाठी आता म्हणजेच या ठिकाणी 6 ऑक्टोबरसाठी तुम्हाला संध्याकाळी 8 वाजल्यापासून त्या ठिकाणी तुमच्या या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। तुमच्या जिल्ह्याचा नंबर अजून आला नसेल तर नेमकं तुम्हाला पुढच्या कोणत्या सोमवार पैसे आहेत का नेमकं मंगळवारी पैसे आहेत का बुधवारी पैसे आहेत नक्की बघायचं आहे। 8 नंबरचा जिल्हा लाडक्या बहिणींनो सोमवारसाठी निवडण्यात आला गोंदिया जिल्हा। आता सोमवारची लिस्ट सांगत आहे सर्वांनी। 9 नंबरचा जिल्हा बघा चंद्रपूर जिल्हा, या चंद्रपूर जिल्हा। त्यानंतर 10 नंबरचा जिल्हा जळगाव जिल्हा। त्यानंतर 11 नंबरचा जिल्हा जालना जिल्हा आणि 12 नंबरचा जिल्हा आहे या ठिकाणी ठाणे जिल्हा। लाडक्या बहिणींनो आता सोमवारसाठी ही यादी एकनाथ शिंदे साहेबांनी आता या ठिकाणी वाचून दाखवल्याचं पाहायला मिळतंय। आता जर तुम्हाला यामध्ये तुमचा जिल्हा जर आता सांगितला नसेल तर तुम्हाला मंगळवारसाठी तुमचा जिल्हा निवडला आहे का बुधवारसाठी तुमचा जिल्हा निवडला आहे हे तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे। कारण सोमवार मंगळवार बुधवार या 3 दिवसांची लिस्ट वाचून दाखवल्या, त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका। तुम्हाला मंगळवारी पैसे मिळणार आहेत का बुधवारी पैसे मिळणार आहेत हे तुम्हाला आता पुढे सांगणार आहे। तुमचा जिल्हा यामध्ये अजून त्या ठिकाणी वाचून दाखवलं नसेल तर पुढचा जिल्हा कोणत्या वारा दिवशी आहे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो तुम्हाला मंगळवारसाठी कोणकोणते जिल्हे आहेत आता तुम्ही कान देऊन या ठिकाणी ऐकायचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो आता त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय मंगळवारसाठी। 12 जिल्ह्यांची लिस्ट मंगळवारसाठी वाचून दाखवतोय, या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। 12 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर असेल तर तुम्हाला मंगळवारी वाट पाहायची आहे।
पहिला जिल्हा सांगण्यात आलाय धुळे जिल्हा, 2 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय नंदुरबार जिल्हा, त्यानंतर 3 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय नांदेड जिल्ह्यातील तुम्ही ऐका बघा बहिणींनो, तुम्हाला मंगळवारसाठी पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर नागपूर 5 नंबरचा जिल्हा आहे, नाशिक 6 नंबरचा जिल्हा आहे, त्यानंतर परभणी, आता परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सुद्धा मंगळवारी पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मंगळवारसाठी अजून जिल्हे आहेत। आता बघा तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर तुम्हाला बुधवारसाठी सुद्धा या ठिकाणी तुमचा नंबर लागतोय, परंतु मंगळवारसाठीचे अजून 6 जिल्हे बाकी आहेत। यामध्ये 7वा जिल्हा सांगण्यात आलाय पालघर जिल्हा, 8वा जिल्हा पुणे जिल्हा, त्यानंतर 9वा जिल्हा बीड जिल्हा, 10वा जिल्हा बुलढाणा जिल्हा आणि 11वा जिल्हा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय भंडारा आणि 12वा जिल्हा सांगण्यात आलाय मुंबई उपनगर। या जिल्ह्यामध्ये मंगळवारी पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून होणार आहे। मग आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमचा जिल्हा अजून पण यासाठी आला नसेल तर बुधवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे तुम्ही आता लक्ष देऊन 2 मिनिटे बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, त्यानंतर पुढचे 12 जिल्हे सांगितलेत बुधवारसाठी। आता बघा मुंबई शहर बुधवारसाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर आता मुंबई शहर, त्यानंतर मुंबई उपनगर, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली या जिल्ह्यामध्ये बुधवारी पैसे मिळण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा। नक्कीच तुम्हाला 3 दिवसांच्या आतमध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।